तुम्ही कधी विचार केला आहे का, कलिंगड खाल्ल्यानंतर उरलेल्या सालीपासून काहीतरी भन्नाट बनवू शकतं? तर इथे तर होय, आज आपण बनवणार आहोत कलिंगडाच्या सालीपासून घरगुती टुटी फ्रुटी, जी दिसायला देखील रंगीबेरंगी आणि खायला अगदी बाजारातून जशी आणतो ना, अगदी तशीच आणि टेस्टी देखील. तर चला मग रेसिपीला सुरू करूया. तर इथे पाहू शकता, आम्ही कलिंगड खाऊन जी उरलेली जी साल होती ना, ती मस्त धुवून घेतलेली आहे. आणि साल धुतल्यानंतर असा वरतीचा हिरवा भाग काढायचा आहे आणि आपल्याला फक्त त्याच्या पांढऱ्या भागापासून बनवायची आहे ही टुटी फुटी. तर मी अशाच प्रकारे सर्व हिरवं साल काढून दाखवते तुम्हाला. तर पाहू शकता, सर्व साल काढून घेतलेलं आहे. आणि आता असे मस्त छोटे छोटे असे काप 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 करून घेणार आहे. ही रेसिपी एकदम 0 वेस्ट आयडिया आहे, म्हणजेच एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आहे, आपल्या घरगुती साहित्यामध्ये, जे टाकाऊपासून टिकाऊ मी बनवलेला आहे. जिथे आपण टाकून देणाऱ्या सालीपासून तयार होतो एकदम झक्कास गोड आकर्षक टुटी फुटी. म्हणजे जी तुम्ही आईस्क्रीममध्ये, केकमध्ये किंवा शेकमध्ये, डेटर्समध्ये सजवण्यासाठी एकदम परफेक्ट अशी ही टुटी फुटी तयार होते. तर इथे पाहू शकता, अशाच सर्व एक एक करून मी असे सर्व कापून घेणार आहे. तर पहा, सर्व मी इथे कापून घेतलेले आहेत. आणि आता मस्त पाण्याने धुवून आता त्याला मी थोडं पाण्यात शिजवून घेणार आहे 15 मिनटं. म्हणजेच आपली टुटी फुटी एकदम मऊ लुसलुशीत आणि खायला देखील मस्त अशी लागते. तर आहे की नाही, एकदम स्वखर्चात म्हणजेच कमी खर्चात, काही न खर्च लागता बनवलेली ही टुटी फुटी एकदमच मस्त भारी आहे. आणि कमीत कमी खर्चात घरच्या घरी कोणतीही प्रिझर्वेटिव्ह न वापरता तयार केलेली टुटी फ्रुटी एकदा केलीच पाहिजे. म्हणजे बाजारातून तुम्ही बाजारात जी बाहेर घेताय ना, ती अजिबात घेणार नाही आणि आणायची देखील गरज नाही, अशी जर टुटी फ्रुटी घरी बनवली तर. आणि तर पहा, आज ट्राय करा नक्कीच तुम्ही. हा व्हायरल आणि युनिक रेसिपी आयडिया म्हणजे सगळ्यांना आश्चर्यचकित करेल अशी ही रेसिपी आहे. तर पहा, आता मस्त असे पाण्यात उकळत टाकलेलं आहे आणि 15 मिनटानंतर पाहू शकता मस्त असं शिजलेलं आहे. आणि आता जे राहिलेलं जे पाणी आहे ना, मी ते देखील असं तुम्हाला दाखवते शिजलेली कशी बघायची. तर असं घ्यायचं आणि खूप गरम होतं म्हणून मी चाकूच्या साहाय्याने असं पाहिलेलं आहे दाबून. तर एकच नंबर म्हणजे शिजलेलं, असं परफेक्ट शिजलेलं होतं ना, खूपच भारी होतं बघा शिजलेलं. आणि तर आता त्याच्यातलं जे पाणी आहे ना, ते असं एका चाळणीमध्ये टाकायचं. तुम्ही पुरणाच्या देखील चाळणीमध्ये टाकू शकता. आणि फायनली आपण टाकून घेतलेलं आहे. आणि आता एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 वाटी साखर टाकलेली आहे. आणि 1 वाटी साखरला 2 वाट्या पाणी टाकायचं आहे. म्हणजेच आपलं म्हणजे मिश्रण जे आहे ते एकदम परफेक्ट असं तयार होतं. आहे की नाही सांगा बरं, टाकाऊपासून टिकाऊ. तर कशी मी म्हणजे माझी रेसिपी अशी युनिक आहे की नाही सांगा. तुम्ही देखील बाजारातून विकत आणत असाल टुटी फुटी, तर विकत आणू नका. माझी रेसिपीज पहा आणि स्टेप बाय स्टेपमध्ये अशी ही मी जशी बनवते तशीच बनवा. एकदम परफेक्ट म्हणजे ही टुटी फुटी बनते. तुम्ही बाजारातून आणायची विसरूनच जाल, अशी ही 100% म्हणजे एवढी भारी टुटी फुटी बनते. आणि तर हलवत असा मी सर्व पाक आटेपर्यंत ही आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. आणि तर तुम्ही ही टुटी फुटी आहे ना, केकमध्ये कशामध्ये जी टाकताना एकदम तशीच टुटी फुटी तयार होते बघा. आणि तर सर्व असं ह्याच्यातला पाक आटवून झालेला आहे, पाहू शकता पूर्ण जिरलेला आहे. आणि फायनली आपली टुटी फुटी तयारच होत आहे. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे कलर. म्हणजेच मी 4 कलरची बनवणार आहे. एक हिरवा कलर, एक पिवळा कलर, एक ग्रीन कलर आणि एक ऑरेंज कलर. 4 कलरची बनवलेली आहे मी. याच्यामध्ये आपण जे कलर फूड असतात ना, ते टाकलेले आहेत. आणि आता मी हे घेतलेले आहे 4 प्लेटमध्ये आणि आता टाकणार आहे 4 कलर. आणि फायनली आपली टुटी फुटी तयारच झालेली आहे. कशी वाटली आजची युनिक रेसिपी ती मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर नवीन कोणाकोणाला आवडली माझी रेसिपी त्यांनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच व्हिजिट करा
आणि बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा, म्हणजे सर्वात पहिले माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि फायनली पाहू शकता आपले सर्व कलर मी असे मिक्स करून दाखवलेले आहेत आणि आता थोडा वेळ सुकायला ठेवणार आहे. आणि सुकल्यानंतर पहा कशी दिसत आहे आपली टुटी फुटी. तर बाय बाय, भेटूया अशाच युनिक रेसिपीमध्ये.